नमस्कार, मी प्रतीक्षा. आवाज इंडिया मराठीच्या आपलं महानगर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खरं तर निवडणुकीशी संबंधित ह्या पॉडकास्टमध्ये आपण येणाऱ्या स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल अनेक लोकांशी भेटणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तसेच आज आपण आलेलो आहोत दिव्यामध्ये, जिथे आपण आजचे आपले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहे. आपल्यासोबत भाजपचे ठाणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष विजय भोईरजी. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं आमच्या कार्यक्रमात. सर, काय सांगाल तुमच्या एकतर राजकारणातल्या सुरुवातीपासून सांगाल आणि तुम्ही समाजकारणाला सुरुवात केली असं आम्ही ऐकले, तर त्याबद्दलही सांगाल. सांगायचं असं झालं की ठाणे महापालिका अस्तित्वात येऊन जवळजवळ 40 वर्ष होऊन गेली. पण अस्तित्वात येऊन सुद्धा 40 वर्षामध्ये इतकी मोठी महापालिका, ठाणे महापालिकेचं नाव पूर्ण देशभरात आहे. असं असताना सुद्धा जेव्हा ठाणे महापालिका अस्तित्वात आली त्यानंतर आपलं दिवा ही बाँड्री लाईन होती, तिकडे ओवळा, भाईंदरपाडा वगैरे. तर असं असताना कोपऱ्यात जी शेवटी होती तिकडचे अनेक सुविधांपासून वंचित राहिलेला हा भाग आहे. म्हणजे पूर्वी काही लोक बोलायची की डोंगराच्या पलीकडे तर पूर्णपणे दुर्लक्ष आहे, तर ती सत्य परिस्थिती आहे की त्यांनी मुंब्र्याच्या ह्या बाजूला म्हणजे ठाणे महापालिकेचं पूर्णपणे दुर्लक्ष झालं. तर एक साधं उदाहरण द्यायचं ठरलं तर तुम्ही म्हणजे जीवनावश्यक बाब म्हणजे जर पाणी प्रश्न हा ठाणे महापालिकेला 40 वर्षात सुद्धा सोडू शकले नाही आहेत. ते मग कशा प्रकारे पाण्याची सोय तुम्हाला होते आता जेव्हा ठाणे महापालिका अस्तित्वात येण्यापूर्वी ग्रामपंचायतचं निळजावरनं पाईपलाईन आलेली होती. आमचे माननीय BK भगत सरपंच होते त्यावेळेला. त्यांनी त्या काळी स्वतःचं खर्च करून त्यांनी त्यावेळेला निळजावरनं म्हणजे नाही बघायला गेलं तर आता 3-4 किलोमीटर असेल त्यावेळेला त्यांनी जी पाईपलाईन होती तर त्या माध्यमातून आम्हाला पाणी मिळत होतं. त्याच्यानंतर ठाणे महापालिका आली. आल्यानंतरसुद्धा नियोजन तेच होतं. आजसुद्धा अनेक वर्ष झाले. माझी 15 वर्षापूर्वी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेशजी नाईक साहेब त्यांनी देसाई गावाच्या तिथे त्या वेळी त्यांनी तर पाईपाचा व्यास वाढवलेला. त्याच्यानंतर थोडंफार पाणी लोकांना मिळत होतं. आजची परिस्थिती इतकी भयानक आहे की दिव्याचे गाववालेसुद्धा म्हणजे त्यांच्या पिढ्यानपिढ्या इथे होऊन गेल्या तर पाण्यासाठी वंचित आहेत बिचारे. सणसुदी तर अक्षरशः म्हणजे मेटाकुटीला का रडकुंडीला येतात. म्हणजे ही परिस्थिती आज जर तुम्ही कधी फिरत जर गेलात आणि गावातल्या जे पूर्वीपार असलेल्या गावातल्या महिलांची जर कधी इंटरव्ह्यू घेतली तर ते इतक्या आक्रमकपणे ते सांगू शकतील की म्हणजे हा प्रश्न म्हणजे नियोजनाच्या अभावी ज्यांच्याकडे विजन नाही अशी लोकं सत्तेवर राहिली. 15 वर्ष म्हणजे ठाणे महापालिकेत तर शिवसेनेचं गेली 31 वर्ष त्यांची सत्ता, एक हाती सत्ता आहे. आणि इकडे 15 वर्षापासून एक हाती म्हणजे त्यांचं काय बोलतात मुखिया जो म्हणजे सर्वांवर काय वरदहस्त असलेला असा असताना सुद्धा नियोजनाच्या अभावी इथे पाणी प्रश्न सोडू शकले नाहीत. बरं, तुम्ही ज्यावेळेस महानगरपालिकेत याबद्दल तक्रार करता तुम्ही तर त्या नगरपालिकेवाल्यांकडून काय नेमका तुम्हाला प्रतिसाद दिला जातो की काय नेमकं कशामुळे ह्या पाण्याची समस्या अजूनपर्यंत सोडवता आलेली नाही आहे? कारण दिव्यामध्ये असं पाहायला गेलं तर दिवसेंदिवस लोकसंख्या जी आहे तिथली वाढत चालली आहे. त्या मानाने पाण्याचा प्रश्न अद्यापही न सुटणं हा किती गंभीर प्रश्न. बघा, इथे अनेक पक्षाचे राजकीय पदाधिकारी आहेत. सगळे आपल्या आपल्या परीने काम करत असतात. तर मी जसं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करत आहे तसे अनेक पक्षाचे सुद्धा करत आहेत. तर ते काय करत आहेत, आपले निवेदन वगैरे इकडचे प्रभाग समितीचे इंजिनियर असतील, शिवाय ठाण्याला मुख्यालयामध्ये जाऊन भेटीगाठी घेते. पण त्यांच्यावर इतका मोठ्या प्रमाणात दबाव असतो की ते तुम्हाला साधं व्हिजिट द्यायसाठी पण त्यांना 50 वेळा विचार करावा लागतो. तर इंजिनियर लोकांवर किंवा वरिष्ठांवर इतका दबाव आहे की ते तिथे फोन करणार. त्याच्यानंतर ते ठराविक त्यांची कोणी माणसं असतील त्यांना इकडनं टॅब दे, तिकडनं टॅब दे. ती अशा प्रकारची परिस्थिती. आणि टॅब देण्याची पण परिस्थिती कशी आहे, तिथे आर्थिक सगळे व्यवहार आहेत त्याच्या मागे लपलेले आहेत सगळे. तर मग काही लोकांना काय बिल्डिंगची आमची खास असतील, इकडे परिस्थिती अशी निर्माण करून ठेवलेली आहे
की त्यांनी काय करायचं, बिल्डिंगमध्ये पाणी येत नसेल, मी त्यांनी आपल्या बिल्डिंगच्या सदस्यांना घेऊन जायचं तिथे आणि मग ते सांगणार हे असं असं, मग ते इंजिनियरला फोन करणार, यांना इकडनं पाईप हे दे. तर इकडची म्हणजे इंजिनियर लोकांची परिस्थिती अशी आहे की इथे जे काही माजी लोकप्रतिनिधी निवडून गेलेले आहेत तर ते काय करणार, त्यांच्या ऑफिसकडे काय सदस्य गेले, सभासद गेले बिल्डिंग, की मग त्यांना सांगणार, ते फोन करणार, अरे हे अशी अशी सोसायटीची लोक आहेत, त्यांना तिकडनं पाणी कनेक्शन द्या. मग ते 4-6 महिने राहणार आणि त्याच्या मागे सुद्धा आर्थिक हितसंबंध जोडलेले आहेत. इकडे दिव्यात कुठेतरी भ्रष्टाचार होतो असं म्हणायचं तुम्हाला या बाबतीत? प्रश्नच नाही, म्हणजे याबद्दल म्हणजे दिव्यातला प्रत्येक नागरिक जाणून आहे की ते की भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि हा म्हणजे जे पाण्यासंदर्भात सुद्धा या प्रकारे जे राजकारण किंवा त्या अशा प्रकारची जी नीती वापरतायत ते हे म्हणजे दिवेकरांसाठी एक चांगलं नाही. ते दिवेकरांना कसं एक स्वस्त घरं मिळतात म्हणून दिव्याकडे लोंढा वाढला गेला. एक थोडं मुंबईत दाटीवाटीत राहणारी लोकं तिथे थोडंसं स्पेस थोडी मोठी मिळते म्हणून इथे वाढलं. पण इकडच्या राज्यकर्त्यांना त्यांना त्याचं काही कुठल्याही प्रकारचं त्यांच्या भावनेचं किंवा कुठल्याही प्रकारचं देणं घेणं नाही. कारण साधी गोष्ट आहे एकदम, जर दिव्याचा अगदीच मूलभूत जी गरज आहे पाणी प्रश्न ते सोडवता आलं नाही तर बाकीच्या गोष्टी तर किती लांब राहिल्या. म्हणजे अनेक वेळा तुम्हाला जर बघायला मिळेल इथे की अनेक वेळा तिथे बॅनर लावणार की इतका निधी आला आहे, तितका निधी आले, 600 कोटी आले, 800 कोटी आले, जातात कुठे? दिवेकर अजून तसाच आहे, ताटकळत आहे. तुम्हाला पाण्याच्या बाबतीत अजून एक उदाहरण सांगतो. 2009 सालापासून दिवा वेस्टला नागवाडी, क्रिश कॉलनी ह्या एरियामध्ये पाणी बंद झालेलं आहे, तर आजतायक बंद झालेलं आहे. आता 1-1.5 वर्षापूर्वी एक पाईपलाईन टाकून दिलेली आहे, प्रायव्हेट पाईपलाईन, आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक घराला 15 लिटरची गिनी दिली जाते. बाकी तुम्ही वापरायचं कुठूनही पिण्यापुरते फक्त एक घराला एक गिनी मिळणार 15 लिटरची. म्हणजे त्या लोकांनी कशा प्रकारे पाण्या वाचून राहायचं म्हणजे हा मोठा प्रश्न पडलेला आहे. नाही, खरं तर दिवा शहर म्हटलं जातं आता, मात्र शहर म्हटल्यानं सुद्धा ग्रामीण भागापेक्षाही दुरावस्था या ठिकाणी पाहायला मिळते. पाण्यासारखी मूलभूत सुविधा देखील अगदी विदर्भातल्या गावखेड्यात असे प्रश्न निर्माण होतात की पाणी नाही आहे वगैरे, मात्र दिव्यासारख्या शहरात, कारण मुंबईकडे आकर्षित होणारी बाहेरची चाकरमणी आहे, तिकडे राहायला येतात, राहण्यासाठी घर नाही आहे म्हणून स्वस्तात घर पाहतात, मात्र या ठिकाणी जेव्हा घर बघतात त्यामुळे त्यांच्या हाती निराशाच येते फक्त, कारण पाणी नाही आहे म्हटल्यानंतर हा खूप मोठा प्रश्न आहे. मात्र त्याच्यापेक्षाही आणखी एक मोठा प्रश्न आहे, ते म्हणजे अनधिकृत बांधकामामुळे होणारं. दिव्यात अनेक प्रकारचे गैरव्यवहार पण होतात आणि अनधिकृत बांधकाम देखील होतात. त्यावर तुम्ही कधी आवाज उचललाय का? नाही, आवाज बघा, आमचं म्हणणं आहे की म्हणजे इथे बऱ्याच प्रकारे रोजगार निर्मिती नव्हती, त्याच्यामुळे इथे म्हणजे स्थानिक गाववाल्यांनी, भूमिपुत्रांनी काय केलेलं, प्रत्येकाने आपल्या आपल्या एक स्वतःची जी जागा आहे, शेत असेल, तिथे एक त्यांच्या उदरनिर्वाहाचा मार्ग म्हणून त्यांनी घरं बांधली. आणि ती म्हणजे तसं बघायला गेलं तर अगदीच म्हणजे त्यांना मोबदलासुद्धा मिळत नाही. तर अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या गरजेसाठी त्यांचं कुटुंब वाढलं किंवा उदरनिर्वाहाचं साधन म्हणून त्यांनी जी घरं बांधली, पण त्याचा गैरफायदा ठाणे महापालिकेने घेतला. त्यांच्यावर बऱ्याच प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्यावर म्हणजे जी थोडक्यात बोलायचं म्हणजे वसुली केली गेली. ही जगजाहीर झाली. आता मध्ये तर अनेक वर्तमानपत्रात किंवा सगळ्या ठिकाणी बोललं जातं का इकडनं स्लॅब मागे प्रचंड मोठ्या प्रमाणात वसुली झाली. त्याच्यामुळे त्यांची ह्या गोष्टी ह्या बाबतीतसुद्धा कुचंबणा झाली. कारण इकडे कसं येतं, एकतर अनधिकृत असल्यामुळे त्यांना लोन नाही आणि उदरनिर्वाहाचं साधन म्हणून ते काय करतात, हप्त्यावर वगैरे देतात आणि त्याच्या माध्यमातून परत त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार की आज जर असं आपलं काम केलं तर उद्या तुटण्याची भीती. अशा माध्यमातून तुम्हाला एक मागच्या पाण्याची एक गोष्ट सांगायची राहून गेली की ती तुम्ही दिवा वेस्टला 2-3 महिला तर ट्रेनखाली येऊन मरण पावल्या. म्हणजे इतकी भयानक परिस्थिती, तरी प्रशासन दुर्लक्ष आहे.
नाही ट्रेन खाली येऊन जरा आम्हाला आणखी सविस्तर सांगाल काय नेमकं घडलं होतं की ट्रेन खाली येऊन म्हणजे त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला की त्यांचा अपघात होता, कशामुळे झाला, काय सांगाल? बघा, पाणी अजिबात येत नव्हतं. पाणी तर घरात पाहिजे, त्याच्याशिवाय जगणार कसे? तर मग बरीच लोक काय करत होते, ते मुंबऱ्याला किंवा विठ्ठलवाडी किंवा कोपरला इकडनं पाणी आणायला जायचे. मग ट्रेननी येणं जाणं झालं. मग बऱ्याच वेळेला मुंबऱ्याला काय ट्रॅक क्रॉस करताना कधी ट्रेन दिसली नाही दिसली, तर अशा वेळेला त्यांचा अशा अपघाताने मृत्यू झाला. जबाबदार नेमकं कोण असा प्रश्न? ह्याला जबाबदार ठाणे महापालिका आहे. म्हणजे 100% मी तर म्हणेन ठाणे महापालिका आहे. कारण तेही जर राहत्या घराचं टॅक्स जमा करते. आज जवळजवळ नाही बघायला गेलं तर 45 ते 50 कोटीचा टॅक्स वर्षाला जमा होतो. आणि पाणीपट्टी पण नाही बघायला गेलं तर अंदाजे सांगायचं झालं तर 13-14 कोटीच्या घरात असेल. तर इतकी मोठ्या प्रमाणात जर पाणीपट्टी आणि घरपट्टी वसुली करत असेल तर मी तर म्हणतो तो तेवढाच जरी पैसा दिव्यावर खर्च केला ना तर हे प्रश्न सुटू शकतात. तर ट्रॅफिक जॅम आणि त्याचबरोबर प्रदूषणाचा देखील खूप मोठा प्रश्न इकडे निर्माण होतो. त्यामुळे नागरिकांना देखील या गोष्टीचा त्रास होतो. त्यावर देखील काही उपाययोजना तुम्ही करण्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्यावरही आवाज उचलण्याचा प्रयत्न केला? काय नेमकी परिस्थिती काय सांगा? बघा, हे तुम्ही एक म्हणजे अगदीच महत्त्वाचा प्रश्न विचारला प्रदूषणाच्या बाबतीत. बघा, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की दिवा हा दुर्लक्षित भाग आहे. दुर्लक्षित भाग असल्यामुळे त्याला कोण वाली नसल्यासारखा प्रकाराचा. मग प्रदूषण कशाने होतं? तर प्रदूषण काय केलं, पूर्ण ठाण्याचा कचरा गोळा करायचा आणि तो दिव्याला आणून डंप करायचा. ठाणे महापालिकेकडे कुठलंही नियोजन नव्हते की ठाणे महापालिकेच्या क्षेत्रामध्ये जो कचरा जमा होतो त्याचं विल्हेवाट कसं लावायचं, त्यांच्याकडे काही प्लान नाही. तर मग काय करणार, आणला दिव्याला डंप केला. दिव्याला डंप करा तर डम्पिंगनी काय झालं, इतकं प्रदूषण वाढलं, इतके हवेमध्ये हवा प्रदूषित झालेली का इथे मलेरिया, टायफॉईड, कावीळ ही कॉमन आजार होते. म्हणजे आजसुद्धा तुम्ही जर दिव्यामध्ये चक्कर मारली तर तुम्हाला कुठलंही दवाखाना किंवा हॉस्पिटल खाली दिसणार नाही, पूर्ण भरलेलं असणार. मग इतक्या प्रकारची रोगराई इथे. म्हणजे महापालिकेने काय केलं, अनधिकृत बांधकाम आहेत त्यांच्यावर कुठलं काही आपण लादलं तरी ते सहन करतील. तर ही अशा प्रकारचं त्यांचं हे होतं. म्हणजे गेली अनेक वर्ष ते अख्ख्या ठाण्यात आजसुद्धा चालू आहे. आजसुद्धा जर तुम्ही विचार करायला गेला तर इथे दिवा आणि मुंबऱ्याच्या मध्ये खाडीत पूर्ण ठाण्यातला कचरा आणून डंप करतात. त्याच्यामुळे रोगराई. तुम्ही दवाखान्याचा प्रश्न काढला, इथे आरोग्य सेवा देखील पूर्णपणे व्यवस्थित उपलब्ध नाही आहे, तर अशी देखील तक्रार इथल्या नागरिकांची असते. तर त्या आरोग्य सेवेबद्दलही काय सांगाल? हॉस्पिटल्स नाही आहे तिकडे. दिव्याच्या बाबतीत दुर्दैवाची बाब आहे, आज जवळ 7 लाखाच्या आसपास लोकसंख्या झालेली. 7 लाखाच्या आसपास लोकसंख्या असताना इथे साधं आरोग्य केंद्र नाही आहे. आरोग्य केंद्र नसल्यामुळे दिव्याला आलेली लोक काय, त्यांची महिन्याचं उत्पन्न किती असेल, 15 ते 20 हजार, मॅक्झिमम 15, 20, 25 हजार असलेले. त्याच्यात त्यांना पाण्याचा अतिरिक्त खर्च विकत घ्यायला लागतो. त्याच्यानंतर प्रदूषणामुळे वाढलेली रोगराई आणि त्यातूनही ते आजूबाजूला आरोग्य केंद्र नसल्यामुळे, सरकारी हॉस्पिटल नसल्यामुळे त्यांना कळवायला शिवाजी हॉस्पिटलला किंवा डोंबिवलीला, शास्त्रीनगरला जावं लागतं. तर गरीब असल्यामुळे ते प्रायव्हेटला हे करू शकत नाही, इलाज करू शकत नाही. तर अशा वेळेला त्यांना तिथे जावं लागतं. आणि सकाळची जी ट्रेनमध्ये जाऊ शकणार नाही. आज हे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र का देश जाणतोय तर सकाळी प्रवास करण्याची म्हणजे दिवेवाल्यांची सगळ्या बाजूनी कोंडी कशी केलेली आहे प्रशासनाने. म्हणजे तुम्ही इथे जगता म्हणजे किड्या मुंग्यासारखे जगतायत. म्हणजे तुम्ही जगा, इथेच मारा, तुम्हाला इलाजसुद्धा नीट मिळाला नाही पाहिजे. आज तुम्ही सांगा 40 वर्ष झाली, 40 वर्ष ठाणे एक आरोग्य केंद्र नाही आहे. हां, इतक्या मोठ्या प्रमाणात जर तुम्ही टॅक्स वसुली करता आणि असं असताना सुद्धा एक आरोग्य केंद्र नाही उभारू शकत. आणि त्यांचं काय उत्तर असतं? जर त्या आरोग्य केंद्रावर तुम्ही नक्कीच यावर प्रश्न उचलला असेल की किंवा काही तुम्ही तिथपर्यंत गेला असाल तर तिथून तुम्हाला काय प्रतिसाद मिळतो की आरोग्य केंद्र अजूनपर्यंत का नाही, याबद्दल ठोस पाऊल का नाही उचललं गेलं? बघा, मग त्यांचं काय विचार, इथे जागा नाही आहे आरोग्य केंद्रासाठी. अच्छा. आज सरकारी जागा
1000 एकरपेक्षा जास्त सरकारी जागा होती. तिथे अतिक्रमण झालं. मग ठाणे महापालिका 40-41 वर्षामध्ये झोपलेली होती का? जिथे आरक्षणं टाकली महापालिकेने आरक्षणं टाकली तिथे कमीत कमी वोट तरी लावायला पाहिजे का ज्यांच्या जागा आरक्षित केलेल्या आहेत त्यांच्याशी मीटिंग घेऊन त्यांचा मोबदल्याचा विचार तर केला पाहिजे कधीतरी. आज सरकारी जागांवर वाटेल तेवढी बांधकामं झाली. ह्याला जबाबदार कोण? ठाणे महापालिका आहे. आज ते सांगतात इथे जागा उपलब्ध नाही, मग तुम्ही महापालिकेत ठेवलंय कशाला? महापालिकेत जर तुम्ही हा प्रभाग ठेवलाय कशाला? आणि जे मागच्या काही दिवसापूर्वी छोटे 2-3 आरोग्य केंद्र चालू केले आणि तिकडची अवस्था साहेब अशी झालेली, तिथे पाणी नाही, तिथे लाईट नाही आणि त्या लाईट आणि पाण्याच्या अभावी ते बंद करायला लागले. आता अनेक वर्तमानपत्रांनी त्याची बातम्यासुद्धा केलेल्या आहे. म्हणजे आज शरम वाटते जे लोकप्रतिनिधी निवडून आले आणि त्यांना ह्या मूलभूत गरजांचं पण विसर पडलेला, ही अशी अवस्था असताना म्हणजे पुन्हा कुठल्या तोंडाने ते लोकांसमोर जाऊ शकतील? म्हणजे ह्या अगदी मूलभूत लोकांना जर तुम्ही कावीळ, मलेरिया, टायफॉईडसारख्या आजारांसाठी म्हणजे हे करताय, तुम्ही त्यांना सामोरं जाताय, लोक तडफडत आहेत लोक. आणि त्यातून भर म्हणजे आता तुम्ही जे विचारलं ट्रॅफिकचं जाम, इथे ट्रॅफिक इथे मागच्या वेळेची एक गोष्ट आरोबीचा विषय निघाला तर तुमच्याकडे मी सांगेन. तर मधल्या 2021ला इथे आरोबीच्या नावाने बिल्डिंग तोडल्या त्यांनी. आणि काय केलं असेल? आरोबीचं काम तर अर्धवट पडलंय, ते तर पूर्ण होऊ शकलं नाही. त्याच्यावर मी तुम्हाला सविस्तर सांगेन. पण त्यांनी काय केलं त्या वेळात, तिथे रस्ता थोडासा मोकळा झाला, तिथे आणून फेरीवाले बसवले. प्रत्येकाकडनं 50-70 रुपये वसूल करतात तिकडे. आणि फेरीवाले बसवले, लोकांना चालायला नीट रस्ता नाही आहे. कोण स्कूटरवाला येऊन धक्का लागतो, तर कोण रिक्षावाला जातं. ट्रॅफिक जाम, लोक इतर लोकलच्या ट्रेनमधून प्रचंड गर्दीमधून येऊन बाहेर स्टेशनच्या बाहेर आलं तर ही अवस्था. अहो दिव्याची लोक इतकी कंटाळले, त्रासले, तर काही लोक येऊन सांगत होते, साहेब आम्हाला मुंबऱ्याला 10 रुपये किंवा 15 रुपये पाव किलो मिळते भाजी, इथे डबल भाव आहे, 20 ते 25 रुपये. तर आम्ही भाजीवाल्यांना विचारलं का म्हणून हे असं दर का? अहो आमच्याकडनं पैसे घेतात, आम्ही काय करणार? आम्ही का आमच्या खिशातले टाकून इथे धंदा करणार? इकडे आणि ही जी वसुली आहे ही कोणाला माहीत नाही असं नाही ना, उघडपणे होतं. उघडपणे म्हणजे त्या काही नेत्यांचं वरदस्त आहे. ते ठामपणे सांगतात जोपर्यंत आम्ही मनात आणत नाही तोपर्यंत इकडची फेरीवाले बंद करू शकतो. गर्वाने सांगतात. कुठली बाब आहे? म्हणजे अनधिकृत कामं इथे होत असतात, बेकायदेशीर कामं होतात, कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण होतो. मी बऱ्याचदा इथे ऐकले, कारण क्राईम रेट सुद्धा या ठिकाणी त्याच्यामुळे जास्त होतं. म्हणजे बऱ्याचदा बाहेरून येणारे लोक आहेत जे इथे स्वस्त दरात घरं मिळतात म्हणून राहायला येतात, मात्र त्यांच्या काही गैरप्रकारामुळे देखील या ठिकाणी अनेक गोष्टींच्या घेऱ्यामध्ये येतं हे शहर, दिवा शहर. त्याची काय कारण आहेत नेमकी? नाही, बरोबर आहे तुम्ही बोलते. कारण इथे वस्ती खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे काय कोणाचं कोणाला ताळमेळ नाही राहिला. त्याच्यामुळे कितीतरी गोष्टी अशा घडतात की मग त्या येऊन तिथे कोण राहत असेल काय त्याची चौकशी नाही, काय नाही. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पोलिसांवर येतात, पण पोलिसांची जी संख्या आहे, पोलिसांची संख्या सुद्धा तुटपुंजी आहे. तुटपुंजी असल्यामुळे ती सुद्धा म्हणजे त्यांच्यावर प्रचंड प्रमाणात प्रेशर असतं. तर आता इथे कधी रस्ते जाम झाले, ट्रॅफिक झाले तर त्यांना धावत जावं लागतं. कुठेतरी मारामाऱ्या झालेल्या असतात, कुठेतरी ॲक्सिडेंट झालेलं असतं. आणि त्याच्या बाबतीत पण एक गोष्ट सांगायची झाली तर इतक्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढल्यानंतरसुद्धा पोलीस स्टेशनचा आरक्षित भूखंड महापालिका अस्तित्वात आल्यामुळे त्याने आरक्षित नकाशा तर जाहीर केलेलाच होता, मग तो भूखंड गेला कुठे? तर मग त्याची गरज म्हणून आज बघा, मी कुठला एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, पण मी कुठल्याही सरकारी याच्यात नाही आणि लोकप्रतिनिधी इतके वर्ष राज्य करूनसुद्धा इथे सरकारी एकही ऑफिस आणू शकले नाहीत. आज निशुल्क असं पोलीस चौकी
मी गेली 11 वर्ष त्यांना सेवेत दिलेली. मी कुठल्याही पदावर नाही, सरकारी पदावर नाही की कोणत्याही नाही, 11 वर्ष ते करतात. तसंच इथे सरकारी एक ऑफिस आहे, 25 वर्ष झाली, पोस्ट ऑफिस, दिवा पोस्ट ऑफिस. तो 25 वर्ष निःशुल्कपणे मी त्यांना दिलेलं आहे, कारण दिव्याला ती गरज आहे. नक्की. खरं तर खूप गोष्टींच्या जाळ्यात हे दिवा शहर येथे अडकलेलं आहे. मात्र मी तुमच्या वैयक्तिक प्रश्नाकडे येईल. तुम्ही देखील पुढच्या या निवडणुकीत उमेदवार म्हणून राहण्याची तुम्ही इच्छा बाळगता. काय नेमकं विजन आहे तुमचं एक नगरसेवक म्हणून? तुम्ही काय एक विजन ठेवता डोळ्यासमोर? बघा, मी गेली जवळजवळ 22-24 वर्ष ते म्हणजे राजकारणात, 26-28 वर्ष समाजकारणात आहे. तर मी ज्या कारणाने म्हणजे राजकारणात किंवा समाजसेवेमध्ये उतरलो आहे, ते एकच उद्देश ठेवलेला की दिव्याचा पाणी प्रश्न सोडवायचा. आणि त्याच्यासाठी माझ्याकडे विजन आहे. जर तुम्ही पाणी प्रश्न सोडवायचा असेल तर तुम्हाला प्रत्येक एरियामध्ये छोटे रस्ते असू दे, मोठे रस्ते असू दे, तिथे पाईपलाईन पोचवली नाही, ज्या बिल्डिंगला तुम्ही 10-20 फुटाच्या अंतरावर कनेक्शन दिलं नाही, तर पाणी प्रश्न हा आयुष्यात सुटू शकणार नाही. तो मूलभूत गरज सगळ्यात पाणी प्रश्न आहे. आणि पाणी प्रश्न हा सोडवण्याचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, मग ते कुठून निधी आणायचं, काय निधी आणायचं, ते आमचं प्लॅनिंग असणार. आणि आम्ही हा दिव्यातला पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडू. आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. तुम्हाला सांगतो, एक मला वाटतं 15-18 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. दिवंगत नेते आमचे वसंतराव डावखरे साहेब, ते आलेले इकडे, त्यांनी पाहणी केलेली त्यावेळेला की दिव्यात जलकुंभ झाले पाहिजेत म्हणून. त्यानंतर एक 15 वर्षापूर्वी इथे जलकुंभ उभारण्याचं काम चालू झालं. तेव्हा पण शिवसेनेची सत्ता होती. तर ते जलकुंभ उभारलेले आहेत बेतवडा या ठिकाणी, आमच्यापासून जवळ आहे, अगदी 1 किलोमीटरच्या अंतरावर. तर जलकुंभ उभारण्यात आलेलं आहे. पण त्याचं परिस्थिती अशी आहे की कुठल्याही बिल्डिंगचं असेल किंवा कुठलं प्लॅनिंग असतं, काय कसं जनरली बिल्डिंग असेल तर काय असेल, बिल्डिंगच्या खाली अंडरग्राऊंड टाकी असते. त्या MIDCचं किंवा महापालिकेचं, ग्रामपंचायतीचं पाणी येऊन जमा होणार, ते पंप करून आपण वरती चढवणार आणि त्याच्यानंतर डिस्ट्रीब्यूट प्रेशरनी होणार, पूर्ण शहराला असेल, गावाला असेल. तर असं असतानासुद्धा त्या टाक्या तशाच उभ्या आहेत. त्या 15 वर्षात भरल्या, कारण अंडरग्राऊंड टाकीच केलेली नाही. अच्छा, त्या भरूच शकल्या नाही. म्हणजे असं नियोजन शून्य जे काही लोकप्रतिनिधी निवडून आलेले, तर त्यांच्याकडे विजनच नाही. किंवा लोकांना आपल्याला आपलं कर्तव्य काय असतं की आपण एखाद्या एरियाचा एक प्रतिनिधी म्हणून आपल्याला लोकांनी निवडून दिलं, तर आपण निवडून दिल्यानंतर आपलं स्वतःचं कर्तव्य काय हे आपलं स्वतःला कळलं पाहिजे. का अरे या लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे, आपल्याला यांच्या गरजा काय आहेत, मूलभूत गरजा काय आहेत, त्या सोडवता आल्या पाहिजे. तर ह्यालाच विसर पडल्यानंतर तुम्ही कुठलं काय, लोकांनी अपेक्षा काय करायची? आणि मग त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की सगळ्यात आधी आम्ही जर लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो, तर आमचं पहिलं काम असेल इकडचं दिव्याचा पाणी प्रश्न सोडवणं. आणि नंतर इथे आरोग्यसेवा लोकांना कशी मिळेल. दिव्याचा नागरिक हा दिव्याच्या बाहेर जाता कामा नये, त्याला आरोग्यसेवा ही दिव्यातच मिळाली पाहिजे. आणि तिसरा उद्देश असेल, आम्ही दिव्याचे सगळे रस्ते फेरीमुक्त करणार. त्याच्यासाठी आम्हाला कुठल्याही लेवलला जायला लागेल. मध्ये आम्ही रस्ता रोको केल्यानंतरसुद्धा काही उपयोग झाला नाही. त्याच्यानंतर आम्ही अजून आंदोलन करणार आहे. पण आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जर आलो, तर आम्ही सगळ्यात आधी ते स्टेशनजवळ जेवढे पण हातगाडीवाले किंवा फेरीवाले जे काय बसतात टोपल्या वगैरे घेऊन, त्यांना पहिला आम्ही मुक्त करून दिव्याच्या लोकांना एकदम मोकळा श्वास घेण्याची आम्ही हे करणार. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न होता तुमच्या वैयक्तिक राजकारणावर. बरेच वर्ष राष्ट्रवादीत कार्यरत असताना देखील भाजपात जावं असं का वाटलं? हा, तुम्ही प्रश्न खूपच चांगला विचारला आहे. कसं असतं, म्हणजे इथे ज्या प्रकारचा आता समाज वाढतोय, आता भारतीय जनता पार्टी एक हिंदुत्ववादी पार्टी, आणि इथे जो मॅक्झिमम समाज जो वाढतोय तो हिंदुत्ववादी आहे. आणि आपल्याला पण हिंदू असल्याचा एक अभिमान आहे. तर ती पार्टी अजून मोठ्या प्रमाणात येऊन लोकांचे
मूलभूत प्रश्न कसे मिटवता येतील त्यावेळीचे जे आमचे नेते होते निरंजन आतासुद्धा आहेत, निरंजन डावखरे साहेब असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली इथे संदीप लेले असतील, संजय केळकर असतील आणि आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्रदादा चव्हाण आहेत, म्हणजे असे अनेक नेते, गणेश नाईक साहेब आहेत. तर अशाच्या बरोबर जर काम करायची संधी अजून चांगल्या प्रकारे मिळेल आणि त्यांच्या माध्यमातून मला दिव्यातले प्रश्न जास्तीत जास्त कसे सोडवता येतील. आज महाराष्ट्रात पूर्ण देशात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, तर तिकडे भारतीय जनता पार्टीत जाऊन दिव्याचे प्रश्न, कारण दिवा प्रश्नाचं काय म्हणजे समस्यांचं माहेरघर असल्यासारखं आहे. तर त्यात आपल्याला थोडक्या का असेना, तर त्या सोडवण्यासाठी मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. नक्कीच. दिवा शहरात मोठ्या प्रमाणात चाकरमणी राहतात आणि चाकरमणी येतात, बाहेरून आलेले जे चाकरमणी आहेत ते इकडे स्थायिक येतात. तर त्याच्यामुळे इथे जे राहणारे लोक आहेत त्याच्यामुळे रेल्वेवर बऱ्याच प्रमाणात भार आलेला आहे, कारण दिवसेंदिवस झपाट्याने वाढते दिवेकरांची संख्या आणि त्यामुळे रेल्वेची सुविधा नाही आहे किंवा फास्ट ट्रेन थांबत नाही जास्त प्रमाणात, खूप कमी प्रमाणात फास्ट ट्रेन आहे. आणि जंक्शन, दिव्याला जंक्शन असं नाव दिलं आहे, खूप छान रेल्वे स्थानक बनवलं आहे, मात्र तिकडे रेल्वेची सुविधा व्यवस्थित नाही आहे असं म्हटलं जातं इथल्या प्रवाशांकडून. त्याबद्दल काय सांगा? बघा, मी संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटना दिवा याचा अध्यक्ष आहे. प्रवाशांच्या अनेक समस्या आणि अनेक गोष्टींसाठी मी पाठपुरावा केलेले आणि अनेक प्रश्न सुटलेले. आता मोदीजींनी आता अमृत भारत रेल्वे विकास योजना केले, त्याच्या माध्यमातून दिव्याचं रेल्वे स्टेशनचे जो सुटसुटीतपणा असेल किंवा सुशोभित असेल तर याच्यासाठी चांगल्या प्रकारे काम चालू आहे आणि जवळजवळ संपत आलेलं. मग ते पार्किंग असू द्या किंवा एस्केलेटर असू द्या किंवा FOB वाढवणं असू द्या, तर ह्या गोष्टी तर चालूच आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की सकाळी जो प्रचंड प्रमाणात गर्दी असते, तर सगळ्यांची आमची मागणी आहे दिव्यात की दिवावरनं CSMT ट्रेन चालू झाली पाहिजे. तर याच्यासाठी मी गेले 10 वर्ष प्रयत्न करत आहे. त्याच्यासाठी रेल्वे मंत्री असतील सुरेश प्रभू किंवा DRM असतील, GM असतील, विविध रेल्वे प्रशासनाशी निगडीत असणाऱ्या सगळ्या ऑफिसर्सचा पाठपुरावा केला, त्याचे लेखी अर्ज विनंत्या सगळं आहे. पण रेल्वेची मानसिकता दिसत नाही की दिवावरनं CSMT ट्रेन चालू करण्याची. वेगवेगळे आंदोलन झाली, वेगवेगळ्या संघटना आहेत, दिव्याच्या प्रवासी संघटना आहेत, संस्था आहेत, मंडळ आहेत, त्यांचा पाठपुरावा चालू आहे सगळ्यांचा आणि सगळ्या मनापासून करत आहेत. असं असताना रेल्वे प्रशासनाची ती म्हणजे इच्छाच नाही आहे की दिव्यावरनं CST चालू झाली पाहिजे. ते वेगवेगळे कारणं देतात. आम्ही त्यांना कारणांना उत्तरंसुद्धा दिली का तुम्ही प्रश्न कसा. आता आम्ही तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे केलेला की घाटकोपरवरनं सकाळी पीक आवरमध्ये जर ट्रेन सुटू शकते तर दिव्यावरून का नाही. मधल्या वेळामध्ये तर तुम्ही दिव्यावरनं पण काढू शकता आणि दिवेकरांची माफक अपेक्षा दिव्याला पीक आवरमध्ये सकाळी 2 ट्रेन सुटल्या तरी डोंबिवलीवाल्यांचा सुद्धा त्रास कमी होईल. आज दिवेवाल्यांमुळे डोंबिवलीवाल्यांना खूप त्रास आहे, कारण दिव्यावरनं रिटर्न मारतात सर्व, त्यांना बसायला मिळत नाही, त्याच्यामुळे अनेक भांडणं होतात, खूप भांडणं होतात. तर त्यासाठी आम्ही तो एक प्रयत्न केला. तर ते पॉईंट वगैरे वेगवेगळी कारणं सांगतात. दिव्याला 5 नंबर प्लॅटफॉर्मसुद्धा आहे, पण ते क्रॉसिंगला 3-4 रूळ सर्व 3-4 ट्रॅक ब्लॉक होतील म्हणून. पण ठीक आहे, इथून जर त्यांना पॉईंट काढायला किती वेळ लागणार आहे, दिव्या 1 नंबर प्लॅटफॉर्मलाच उभं करून रिटर्न न्यायला. तर अशा आता शेवटी ते सांगतात आता त्यांचा सगळा जोर आहे तो 15 डब्याच्या ट्रेनवर. ते असताना सुद्धा अजून एक गोष्ट अशी आहे की दिव्याच्या फाटकामुळे बऱ्याचशा ट्रेन लेट होतात, कारण इथे फेरीवाल्यांचं बसस्थान असल्यामुळे जेव्हा फाटक उघडल्यानंतर ज्या गाड्या जातात, 4 चाकी ट्रक असतील, कार असतील, या जेव्हा बाहेर पडतात तेव्हा त्यांना बाहेर निघायला जागा न मिळून ब्लॉक होतात सगळं, त्याच्यामुळे ट्रेन उशीर होतात. ती एक बाब झाली. तर त्याच्यामुळे काय केलं, रेल्वे प्रशासन आणि महापालिकेने एक ROB बनवण्याचं ठरवलं. तर ROB बनवण्याचं जे ठेका देतात त्याच्या आधी कशी एक परिस्थिती असते की जिथून ROB जाणार असतं त्याचा एक नकाशा लावला जातो. त्या जागेतून जाणार त्या जागेवाल्यांना भेटून त्यांची जागा आपण महापालिकेने ताब्यात घ्यायला पाहिजे. तर असं कोणताही प्रकार नाही झाला.
आणि दिव्याचं एक दुर्दैव आहे म्हणा की दिव्यात जे 40-41 वर्षापासून महापालिका अस्तित्वात कुठल्याही जागा त्यांनी हस्तांतर करूनच घेतली नाही अजून. ही किती म्हणजे निषेधार्थ बाब आहे. तर ती काय केलं त्यांनी आरोबीचं काम थाटामाटात 2019ला हे केलं, भूमिपूजन केलं, काम चालू केलं. आणि तिथे थोड्या अडचणी यायला लागल्यानंतर त्यांनी बिल्डिंग तोडून टाकल्या. राहती घरं आहे दिवाळीमध्ये त्यांनी तोडली. त्यांना अक्षरशः घरातून फरफडत आणून त्यांची संसार भांडी कुंडीसुद्धा काढून नाही दिली. प्रशासनाने अशा प्रकारचे निर्दयपणे वागले ते आणि त्या बिल्डिंगा खाली केल्या आणि तिथे आता फेरीवाले बसवत आहेत. ते काम अजूनपर्यंत अर्धवट पडले. हे दिवा पूर्वेची गोष्ट, पश्चिमेचं अजून काही नाही. म्हणजे कुठल्याही म्हणजे ह्या ठाणे महापालिकेचं कशा प्रकारचं धोरण आहे हे तुम्ही लक्षात घ्या की हे आरोबी इतकी मोठी काही 1000 करोडची आरोबीची जर खर्च येणारी जी बाब आहे त्याला खर्च येणार आहे, तर आज अशा प्रकारचं त्यांनी दिवेकरांचा खेळ करून ठेवलेला. तर ही गोष्ट अक्षरशः म्हणजे दिवेकर त्याच्या इतके मेटाकुटेला. आणि तो विशेष अजून एक गोष्ट सांगायची झाली की त्याच्या आधी हे आरोबीचं काम चालू करण्याच्या आधी आम्ही 500 मीटर दिवा रेल्वे प्लॅटफॉर्मपासून 500 मीटर पुढे एकही घर न तुटता तुम्ही तिथे आरोबी बनवा. दिवेकरांना एक नवीन रस्ता मिळेल. तसे दिव्यात रस्ते कमी आहेत. दिवेकरांना एक नवीन रस्ता मिळेल. शिवाय पश्चिमेला जाणाऱ्या गाड्या बाहेरच्या बाहेरून जातील आणि दिवा एक सुसज्ज आरोबी तयार होईल. कोणाची घरं तुटली जाणार, कोण बेघर होणार नाही, दुकानवाले बेघर होणार नाहीत. म्हणजे दुकानवाले आज रस्त्यावर आलेले आहेत, त्यांची सर्व दुकानं तुटली, त्यांना कुठलंही नियोजन नाही. तर अशा प्रकारचं हे नियोजन शून्य प्रशासनाचं काम आहे. धन्यवाद सर, तुम्ही खूप चांगली माहिती दिली. खरंच दिवा शहराबद्दल जे आहे समस्यांच्या घेऱ्यामध्ये जे आलेलं आहे सध्या, त्यातून लवकरात लवकर मुक्तता व्हावी अशी दिवेकरांची देखील अपेक्षा आहे आणि संपूर्ण मुंबईकरांची देखील हीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर हे प्रश्न सुटावे, ज्याच्यामुळे लोकांना सुरळीत साधं सोपं आयुष्य जगता येईल, इथे सुरक्षित आयुष्य जगता येईल इकडे. आणि त्यामुळे नक्कीच आम्ही अशी अपेक्षा करतो. तर धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमच्या कार्यक्रमात वेळ दिला, तुम्ही आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल. तर आजच्या आपलं महानगर या कार्यक्रमात आपण इथेच थांबत आहोत. मात्र अशाच वेगवेगळ्या पाहुण्यांशी, वेगवेगळ्या राजकीय वर्तुळातील काही लोकांशी आपण चर्चा करणार आहोत आणि अशा प्रकारे कशा प्रकारे सध्याची परिस्थिती आहे त्याबद्दल त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्या वाटचालीबद्दल देखील जाणून घेणार आहोत. धन्यवाद. तोपर्यंत पाहत राहा आवाज इंडिया मराठी.